चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड तालुक्यात शेतकऱ्यांचा वार्षिक महोत्सव म्हणजे धानाची रोवणी। यावर्षी हव्या त्या प्रमाणात पाऊस नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा आहे त्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली। या उत्साहाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले। हा आनंद शिवरातून असंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे। एवढेच नाही तर शिवरात अधूनमधून लोकगीतांचे मधुर स्वर कानी पडत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पाऊस अजूनही बरसला नाही, त्यातही पावसाची तालुकानिहाय स्थिती चिंताजनक आहे। त्यामुळे आतापर्यंत 2,99,339 हेक्टर 64.65% क्षेत्रात पेरणी पूर्ण होऊ शकली। तब्बल 1,63,070 हेक्टर क्षेत्रात पेरणी शिल्लक आहे। कापूस सोयाबीन लागवडीची तालुका धान रोवणी करणारे तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। कोठोरी तोहगाव डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोमवारी दिनांक 7 रोजी 2 मालवाहू ट्रक फसले। यामुळे 2 तास वाहतुकीचा खडंबा झाला होता। शर्थीचे प्रयत्न करून ट्रक बाहेर काढल्याने वाहतूक सुरू झाली। कोठारी तहगाव हा मार्ग तेलंगणा राज्याला जोडला आहे। या मार्गावरील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू झाली। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुकीत नवे वळण आले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुभाष दोटे यांनी आपल्या धाकट्या भावाला बाजूला ठेवत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय बावडे यांना पाठिंबा दिला। भावाला माघार घेण्याचा सल्ला देत त्यांनी पक्षानिष्ठ सर्वोच्च असल्याचे संदेश दिला। गेवरा येथे गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात आसोला मेंढा तलावाचे समायोजन करून धरणाचे पाणी तलावात सोडत जलसाठा वाढवण्यासाठी नूतनीकरण सुरू आहे। या प्रकल्पात आसोला चक्का आणि सावंगी दक्षित ही गावे बुडीत क्षेत्रात येतात, मात्र मोबदला व पायाभूत सोयी सुविधा मिळत नाहीत असा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना घेरावा घातला। चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेजवळ नाकाबंदी करत मोठी कारवाई केली। अवैधरित्या गौवशीय जनावरे वाहतूक करणारी 17 पिकअप वाहने पकडून 53 गौवशीय जनावरांची सुटका करण्यात आली। या कारवाईत 24 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 1,52,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पावसाळा हा ऋतू विविध आजाराला आमंत्रण देत असतो। साथीच्या रोगांचा तर धोका अधिकच वाढतो। यातील एक गंभीर आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस। उंदीर, डुक्कर, गाय, म्हैस, घोडा, कुत्रा, मांजर आदी प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी किंवा मातीच्या माणसाच्या त्वचेशी संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते। यंदाच्या खरीप हंगामात राजुरा तालुक्यात कापसाची लागवड लक्षणीयरित्या वाढली असून सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या पेरा वाढला असून खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कल पुन्हा कापसाकडे वळताना दिसत आहे। सिंदेवाही तालुक्यात मागील 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे सिंदेवाही शहरातील रस्त्याची दैनावस्था झाली। जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षेचा आढावा व भौतिक सुविधांची पाहणी करण्याकरिता जिल्हास्तरीय सुरक्षा समितीने गुरुवारी दुपारी ताडाळा जीप शाळेला भेट दिली। बल्लारपूर शहरातील स्वच्छता व्यवस्था ढेपाळली असून शहरातील अनेक वार्डातील मोठे नाले, झुडपे व कचऱ्याने भरले आहेत। काही रस्त्यावर अनेक दिवसापासून टाकलेला कचरा तसाच पडून असल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला। सध्या पावसाने जड लावली असल्यामुळे नगरपालिकेने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2025 ते 2030 या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 824 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सडत मंगळवारी दिनांक 8 जुलै दुपारी 2 वाजता संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात येणार। कोरपणा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश जीवने यांना खासगी जागेच्या वादातून जातीवाचक शिवगाळ करीत जीव मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी दिनांक 7 रोजी उघडीस आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला। चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे। त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकाला बसला। त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत। वांगी, भेंडी, कारले, दणका या भाज्यांच्या किमती 80 रुपयाच्या वर पोहोचल्या आहेत।